नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 18 वर्षाच्या पेक्षा जास्त जी व्यक्ती आहे तिचं आधार कार्ड नवीन कशा प्रकारे काढायचं, तर त्यासाठी तुम्हाला नवीन 18 वर्षाच्या वरच्या व्यक्तीचं आधार कार्ड काढण्यासाठी दोन प्रकारचे प्रूफ तुम्हाला जोडायचे। एक पहिला आहे तो आयडी प्रूफ आणि दुसरा आहे तो ऍड्रेस प्रूफ आणि तिसरा आहे डेट ऑफ बर्थ प्रूफ। असे तीन प्रकारचे प्रूफ जोडायचे। पहिला प्रूफ तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्या दाखला हा तुम्हाला डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून जोडू शकता। ओके, दुसरा आहे मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स। या दोन्ही पैकी एक तुम्हाला कशासाठी पाहिजे, आयडी प्रूफ म्हणून पाहिजे। आयडी प्रूफ किंवा या ठिकाणी पॅन कार्ड सुद्धा घेऊ शकता तुम्ही। काय पॅन कार्ड, तर या तिन्हीपैकी एक प्रूफ तुम्हाला पाहिजे। आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला मतदान कार्ड चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, या दोन्हीवरती सुद्धा ऍड्रेस प्रूफ असतो। आणि तिसरा आहे तो रेशन कार्ड। हे एवढ्या तिन्हीपैकी या दोन्हीपैकी एक, या तिन्हीपैकी एक आणि हाय एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत। आणि तिसरा आहे तो स्वतः व्यक्ती त्या ठिकाणी आधार कार्ड काढण्यासाठी पाहिजे। आणि 18 वर्षाच्या वरची जी व्यक्ती आहे तिचं आधार कार्ड तुम्ही रेग्युलर सेंटर मध्ये काढू शकत नाही किंवा ऑनलाईन काढू शकत नाही। तिचं आधार कार्ड तुम्हाला काढण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एकच आधार सेंटर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला एक आधार सेंटर दिलेलं आहे। असं शासनानं काय केलेलं आहे की जनतेला दमवायचं म्हणून केलेलं आहे, जनतेला त्रास द्यायचा म्हणून मुद्दाम केलेलं आहे, तर असं काही नाही। तुम्ही शासनाचा एक उद्देश हातला आहे की तो समजून घ्या। की कारण काय होतं की अदर कंट्रीतली, त्या कंट्रीतली लोक आपल्या भारतात लीगल पद्धतीनं न येता अनलीगल पद्धतीनं येऊन आधार कार्ड नवीन काढून आसपास राहण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे 18 वर्षाच्या वरचे आधार कार्ड फक्त आणि फक्त जिल्हा ठिकाणीच निघतील किंवा तालुक्याला एक आहे त्या ठिकाणी निघतील। तिथं आधार कार्डचं 18 वर्षाच्या वरच्या आधार कार्डचं व्यक्तींचं व्हेरिफिकेशन जास्त होतं। नवीन आधार कार्ड तुम्ही काढताय लहान मुलाचं तर तेवढं व्हेरिफिकेशन होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही 18 वर्षाच्या वरच्या व्यक्तींचं आधार कार्ड काढू शकता। आपण जवळचे आधार सेंटर म्हणजे तुमच्या लोकेशनच्या जवळचे आधार सेंटर कसे शोधावे, तर ते आधार सेंटर शोधण्यासाठी या ठिकाणी गुगल क्रोम वरती क्लिक करा आणि गुगल क्रोम वरती या ठिकाणी तुम्ही सर्च करा आधार। गुगल वरती आधार सर्च केल्यानंतर जी एक नंबरला जी वेबसाईट तुम्हाला दिसेल त्या वेबसाईट वरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल माय आधार, या ऑप्शन वरती क्लिक करा की आधार सीडिंग स्टेटस, या आधार सीडिंग स्टेटस वरती तुम्ही क्लिक करा। या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल, माय आधार uida.gov.in। या वेबसाईट मध्ये तुम्ही स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, लोकेट एनरोलमेंट सेंटर। या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला भारताचा मॅप दिसेल। तर त्या भारताच्या मॅप मध्ये आपल्याला या ठिकाणी इथं वेगळ्या प्रकारचे सेंटर शोधण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। तर त्यातला तुम्हाला निवडायचा आहे, तर याचं नाव आहे पिन कोड, सर्च बाय पिन कोड। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा पिन कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे। मी या ठिकाणी पिन कोड टाईप केला आणि सर्च बटन वरती क्लिक करायचं आहे। सर्च बटन वरती ज्यावेळी आपण क्लिक करतोय त्यावेळी इथून या ठिकाणी स्क्रोल बटन आहे, तर त्या स्क्रोल बटन वरती असं क्लिक करून खाली ओढल्यानंतर तुम्हाला इथं जेवढे या पिन कोड मध्ये आधार सेंटर्स आहेत त्या सगळ्यांची नावं आणि त्यांचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल। बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला जे सेंटर जवळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला या पत्त्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जवळचं सेंटर कोणतं आहे। त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन तुमच्या आधारचं काम करू शकता। धन्यवाद।